प्रचाराला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि अशा वेळी जोरात प्रचार सुरू आहे। आपल्याबरोबर अपक्ष उमेदवार अशोकअण्णा पांगारकर आहेत। भाजपकडून बंडखोरी केली, उमेदवारी अर्ज दाखल केला। अशा वेळी अजूनही तुम्हाला आशा आहे की भाजपचे काही सामान्य कार्यकर्ते तुमच्या बाजूने आहेत? नक्कीच मी पूर्ण भारतीय जनता पार्टीच काय पूर्ण हिंदुत्ववादी संघटनेच्या पाठिंबाने मी इथं उभा राहिलेलो आहे। मी काही अचानक येऊन मी स्वतःहून इथं उभा राहिलेलो नाही, कारण ही जालना शहरातील सामान्य नागरिकाची पूर्ण हिंदू संघटनेची सगळ्यांची मागणी होती की इथं कोणीतरी एक हिंदू चेहरा असलेला व्यक्ती यांना पाहिजे होता। आणि मी सर्वांसाठी तळागाळात हिंदुत्वासाठी लढणारा मी पूर्वीपासून मी इथं आहे। हिंदूवर जेव्हा जेव्हा अन्याय अत्याचार झाला सर्वप्रथम मी इथं उभा राहतो। आत्ताच काही दिवसापूर्वीची गोष्ट आहे, आत्ता आपल्या गणपती स्थापनेच्या वेळेस एक अचानक एका व्यक्तीचा खून झाला, परंतु इतकी दहशत हे माज होते जालना शहरामध्ये। हा पर्सनल याच्यातून त्यांचा खून झालेला आहे असताना तिथे एका प्रभागामध्ये दनादन बाहेरून एकदम 25-30 मोटरसायकली येत्या आणि तेथील आजूबाजूच्या सगळ्या लोकांच्या घरावर हमला होतो, त्यांचे घरं जाळण्याचा प्रयत्न होतो। आणि असं असताना त्याच्यावर कुठलीही कारवाई त्या लोकांवर होत नाही। आणि त्यानंतर ज्यावेळी त्यातून पुढे आपले 500 मीटरवर आपलं सार्वजनिक गणपती तिथं आपल्या तिथं स्थापना झालेली होती, परंतु पोलीस प्रशासनानं सुद्धा त्याच्यावर त्यांना उघडून हे करा म्हणे, त्यांना काढून टाका म्हणे आत्ताच, अशा प्रकारचे निर्देश त्यांना दिले। परंतु त्यावेळी कोणीही आजी माजी आमदार त्यावेळी तिथं आला नाही। हिंदुत्ववादी चेहरा म्हणून जर यांना जर यायचं होतं, हे पक्षाचे होते, त्यांनी त्यात यायला पाहिजे होतं। परंतु मला जसं समजलं मी त्या ठिकाणी गेलो आणि संबंधित PSI सांगितलं तुझ्या नियमानुसार सगळ्या गोष्टी इथं होतील, हा वाद वेगळा आहे, परंतु याच्यामध्ये तुम्ही इथं पडायला नाही पाहिजे। अशा प्रकारे समजा अशी अनेक घटना जालना शहरामध्ये असतात। बाकीचे पण अनेक हिंदू उमेदवार आहेत ना? हिंदू उमेदवार आहेत ना, परंतु सगळ्यांना माहिती आहे ना, हिंदू उमेदवार असताना जर पक्षीय त्यांचे जर पूर्ण सेक्युलर राहण्याचा प्रयत्न करतात, हे असं दाखवतात की बाबा आम्ही तुमच्यासोबत बी आम्ही तुमच्यासोबत बी, ही दुटप्पी भूमिका अजिबात इथं आपण चालू शकत नाही। कारण जेव्हा वेळ येते समजा अन्याय अत्याचाराची, कारण आत्ता मागील काही दिवसापूर्वी जालन्यातलं सुद्धा वातावरण इथं बिघडायचा प्रयत्न झाला। एक व्हावला होता, एक इथं आपला जर मोर्चा जुलूस असला तर त्यांनी आपल्याप्रमाणे जायचं, पण इथं हिंदूंचे दुकानं जाळण्याचा इथं प्रयत्न झाला। त्यावेळी जालना शहरातून एक सर्वात मोठा हिंदूंचा मोर्चा जालना शहरामध्ये निघाला होता आणि त्यावेळीच ह्या गोष्टी सगळ्यांचे निदर्शन आलं आणि त्यावेळेस त्यांनी ठरवलं होतं की जालना शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या भारतीय जनतेचा उमेदवारच इथं दिला पाहिजे, अशी जनभावना लोकभावना अशा प्रकारची इथं होती। आणि त्यामुळे मी इथं आलेलो आहे। आणि अशा प्रकारे जालना शहरामध्ये मी सर्वांच्या आपण बघता आता रोज अशा प्रचंड उत्साहामध्ये सर्व लोकांच्या माझ्या सर्व जनहित माझे सर्व सामान्य लोक आहे, कारण आजपर्यंत मी सर्व तळागाळातल्या लोकांचं इथं काम आलेलो आहे आणि मी सुद्धा एक तळागाळातलं एक व्यक्तिमत्व आहे, साधारण माणूस आहे, त्याच्यामुळे मी त्यांच्यातला वाटतो। उद्या जर आमदार झालो मी तर मी अशोक पांगारकर म्हणजे प्रत्येक व्यक्ती हे अशोक पांगारकर आमदार असणार आहे तिथं। आता जालन्यातल्याच एका उमेदवाराला, अपक्ष उमेदवाराला अब्दुल हफीज यांना मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने पाठिंबा जाहीर केलेला आहे। नोमानींनी म्हणजे धर्मगुरू जे आहेत नोमानी त्यांनी जाहीर केलं। निश्चितच मी म्हणतो अशा लोकांना तुम्ही धर्मगुरू कसं पदवी देणार यांना? अरे जे लोक सामाजिक स्वास्थ्य पूर्ण बिघडायचा प्रयत्न करता येतं, आज जर त्यांनी नोमानीने दिलं तर मला यांचे नियम समजत नाही। हे महाआघाडीला हे पाठिंबा देतात, परंतु जिथं कुठे समजा मुस्लिम उमेदवार येतात त्याला सुद्धा पाठिंबा देतात। हे एक प्रकारचं मताचं जिहाद हे करायला लागले इथं। हे जिहाद इतकं बेकार आहे त्यांचं की इथून पुढं मी आपल्या माध्यमातून जालना शहरातील तमाम हिंदू भावांना समजू शकतो की इथून पुढं इतकी बेकार कंडिशन जालन्यामध्ये होणार आहे। या सर्व गोष्टीला जर आळा घालायचा असेल तर मी सांगतो तुम्हाला की अशा प्रकारचे जे धर्मगुरू असे करतात यांचा वेळीच बंदोबस्त केला पाहिजे आणि मतपेढीतून हे दाखवून दिलं पाहिजे की इथं खरा हिंदू कोण आहे आणि खोटा हिंदू कोण आहे। जिहाद होते असं म्हणणं? नक्कीच एक प्रकारचं जिहादच आहे ना। आज तुम्ही बघा यांचे फतवे निघा लागले, आज तिथं तुम्ही जर बघितलं तुम्ही जर सगळं तुम्हाला तर यांचे जे आहे ना पूर्ण सगळे असे पूर्ण ड्राफ्टिंग करून असे कागद पूर्ण वाटप चालू आहे त्यांचं होणं सगळं। आणि त्याच्यामुळे की प्रत्येक ठिकाणी हे त्यांची एक प्रकारची जिहाद झाला ना, की त्यांच्या एरियामध्ये त्यांच्या याच्यामध्ये हे पत्रका वाटा लागले, सगळं वाटा लागले, त्याच्यामुळे बिलकुल एक प्रकारचं जिहादच येतो। तुम्हाला माहिती आहे म्हणजे हा जो तुम्ही वोट जिहाद म्हणायचे तुम्हाला? येस, नक्कीच वोट जिहाद द्या, वोटच जिहाद द्या, दुसरं काय असणार याचा? अशा प्रकारचं जर समजा वेठी धरून एक समूह जर एकत्र येत असेल तर नक्कीच आमचे हिंदू भाई कमी नाही ना, ते सुद्धा एकत्र येणारच, ते सुद्धा चेहरा पाहणार आणि ते सुद्धा मतदान करणार। आणि माझ्या आपल्या याच्यातून आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो सगळ्यांना की मी असं ऐकलेलं आहे समजा की येत्या 1-2 दिवसामध्ये समजा एखाद्या वेळेस दंगल सुद्धा घडायचा इथं प्रयत्न होऊ शकतो। त्याच्यामुळे माझं आपल्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला सांगतो की आपण वेळीच सावध राहावं आणि अशा ज्या घटना होणार असतील तर त्याचा त्यांनी आतापासूनच बंदोबस्त करायला हवा, अशी मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो। आणि पुन्हा एकदा हिंदू बांधवांना मी आपल्याला स्पष्ट करू इच्छितो की आपल्यासाठी नेहमी कधी 24 घंटे मी आपल्यासाठी इथं हजर राहणार आहे। कधीही कोणाला घाबरायचं कारण नाही, आपण भयमुक्त वातावरणामध्ये इथं मतदान करा। आपल्याला कुठल्याही गोष्टीची कोणालाही आपण इथं भीती बाळगली पाहिजे अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो सर्वांना। बरं, ही वोट जिहाद असेल किंवा हा दंगलीचा हा जो संशय आहे, संकेत आहेत तुम्हाला, याची काही तुम्ही प्रशासनाला खबरबात दिली?
नाही मला स्वतःला म्हणजे आता 1 तासापूर्वी कळालंय. आता ह्या एक प्रकारचं हे झाल्यामुळे मी आता SP साहेबांशी बोलणार या विषयावर. त्यांना सुद्धा सांगणार की बाबा असा विषय तुम्ही सावध राहिलं पाहिजे. तुम्ही या गोष्टी तुम्ही बघा कुठं काय घडा लागलं काय नाही त्यांनी बघायला पाहिजे. ते त्यांचं काम आहे. त्यांच्याजवळ सगळ्या प्रकारच्या व्यवस्था आहे त्यांच्याजवळ. उलट त्यांचं काम आहे, माझं काम नाही. पण मला माझ्या सोर्सेस द्वारे असं समजलं. भाजपने तुमची जवळपास तुमची हकालपट्टीच केली, पत्रक देखील काढलं. याविषयी तुमचं काय मत आहे? मी आपल्याला म्हणजे सांगू इच्छितो की मी एक हिंदुत्ववादी पक्षाचा पहिल्यापासून इथं सामान्य कार्यकर्ता आहे. मी कालही भाजपचा होतो, आजही आणि उद्या राहणार आहे. त्याच्यामुळे माझा तो फरक पडत नाही मला की ते भाजपनं काढलं, कारण ही एक व्यवस्था असते. मी जर बंडखोरी केली आणि चांगल्या कामासाठी केली, परंतु त्यांचं एक कर्तव्य असतं, त्यांचं एक हे असतं की बाबा ह्या गोष्टी घडायला नाही पाहिजे. म्हणून मी प्रत्येक माझ्या एकट्यावर कार्य झाले नाही, महाराष्ट्रातील तमाम 38 लोकांवर माझ्यासारख्यावर कार्य झालेले. पण आम्हाला आमच्यावर विश्वास आहे, बंडखोरी करू आणि जिंकून येऊ, आणि ती चांगल्यासाठीच बंडखोरी आम्ही केलेली आहे. प्रतिसाद कसा मिळतो? निश्चितच आपण बघत असाल आता हे प्रचंड प्रतिसाद पूर्ण इतक्या चांगल्या पद्धतीचं पूर्ण सामान्य जनता माझ्यासोबत पूर्ण सामान्य जनता आज रस्त्यावर उतरलेली आहे. कारण बाकीचे पण लोक भरपूर माझ्यासोबत आहे, सगळेजण मला बोलतात, परंतु त्यांची अशी अवस्था की त्यांची हिंमत होत नाही याच्या पुढे यायची. कारण मागील 35 वर्षापासून आळीपाळीने यांचं सोयीचं राजकारण आहे. आणि निश्चितच तुम्हाला सांगतो मतपेढीतून आता हा विषय संपणार आहे. दहशतीचं वातावरण आहे. निश्चितच दहशती सावटच आहे पूर्ण सगळीकडे. आपण कुठं जा, मी ग्रामीण भागात जाऊन आलो, सगळीकडे जाऊन आलो. मी सांगतो इतके परेशान लोक टेन्शनमध्ये असतात की त्यांना वाटतं यार बाबा काय विषय आता, आणि कोणाला माहीत झालं तर काय होईल, याला माहीत झालं तर काय होईल, त्याला माहीत झालं तर काय होईल. इतकी प्रचंड दहशत त्यांची इथं लोकांवर जनमानसावर आहे. एकूणच हे होते अशोक पांगारकर, ज्यांच्यावरती भाजपने कारवाई केली नाही. आता तिथलं दहशतीचं वातावरण कुठेतरी मला नाहीसं करायचंय, त्या दृष्टीने ते प्रचार करत असताना मतदान मागत आहेत. रवी मुंडे, ABP माझा, जालना. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.